टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कोट्यवधीचा महसूल जो आहे तो बुडवल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे। त्याच जागेवर आता आपण आलो आहोत। आपण पाहू शकतो की अनेक गट क्रमांक जे आहेत ते या पत्रामध्ये जो आहे तो उल्लेख करण्यात आला। त्यामधील काही गट जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये आपण पाहिलं तर सुनील शेळके यांच्या कुटुंबाच्या मालकीचं गट क्रमांक 123 असेल, 125, 149, 152 असेल किंवा 153/1, 154 असे अनेक गट जे आहेत त्यामध्ये 29 हेक्टर क्षेत्र जे आहे त्यावर अवैध अशी खडी दगडी खाणीचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप करत ही तक्रार जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेले आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो की याच जागेवर या उत्खनन देखील झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। सुनील शेळकेंशी संपर्क साधला असता मात्र सुनील शेळकेंनी या सर्व अवैध उत्खननाचा जो आहे तो पुरावा द्यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी संजय राऊतांकडे करण्यात आली। आपण हे नक्की गट तेच आहेत का आपण जाणून घेऊ। काही स्थानिक आहेत, मामा कुठले गट आहेत? 121, 125, 136, 152, 158 हे सगळे गट आहेत सगळे। नक्कीच आपण पाहिलं तर तेच गटावर जे आहेत आपण या ठिकाणी आलेलो आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर संजय राऊत असतील किंवा सुनील शेळके यांचं वाकयुद्ध जे आहे ते 2 आठवड्यापूर्वी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मावळ तालुक्यातील कुंडमाळा ब्रिज पडल्यानंतर संजय राऊत यांनी एक खिल्ली उडवणारं ट्विट जे आहे ते सुनील शेळके यांच्या विरोधात केलं होतं। त्यानंतर सुनील शेळकेंनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं होतं। याच दरम्यान जे आहे ते दोघांचा वाद जो आहे तो मोठा रंगलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या वादानंतर या वादाच्या किनारीनंतर आपण पाहिलं तर सुनील शेळके यांनी केलेले अवैध उत्खननाचा आरोप करत एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा मात्र गाजण्याची शक्यता जी आहे ती आता विधानसभेत निर्माण झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।